नमस्कार। आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी दारवा येथे जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख अजय गाडगे यांच्या नेतृत्वात युती सरकार विरोधात निदर्शने करून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आमचे प्रतिनिधी रामधन जाधव यांनी ही बातमी कव्हर करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। चला तर पाहूया। नमस्कार, मी आलो दारवा तालुका तहसील परिसरामध्ये। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष आणि घटनाविरोधी ह्या संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रभर तालुक्यात जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे नेते, जेवढे शिवसेनेचे अभाजित घटक आहे त्या घटकाच्या माध्यमातून तहसीलदार SDO साहेबांना निवेदन देण्यात आलं। माझ्यासोबत यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा उपप्रमुख अजय भाऊ गाडगे आणि त्यांचे तालुक्याचे प्रमुख दुधे भाऊ सर, विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहे। आपण जाणून घेऊया या संदर्भात काय म्हणणं आहे त्याचं। भाऊ, आपलं नाव काय? मी अजय गाडगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख यवतमाळ जिल्हा। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दारवा येथे जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही दारवा येथे गोळीबार चौक तहसील परिसरामध्ये हे आंदोलन करीत आहोत। यामध्ये प्रामुख्याने जे सरकारने जाचकटीचा असा एक लोकशाही विरोधातला जनविरोधी कायदा अंमलात आणलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी चालू आहे, त्यातला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि कायद्याचा विशेष करून निषेध करण्यासाठी आज येथे जमलेलो आम्ही त्याचा रितसर निषेध केलेला आहे। हा कायदा लोकशाही विरोधात आहे, घटनेच्या विरोधात नाही आहे। सामान्य माणसं यामध्ये हित कोणतंही नाही आणि विशेषतः विरोधकाचा आवाज दाबण्यासाठी या कायद्याचा वापर महाराष्ट्रामध्ये होताना आम्हाला दिसत आहे। त्याचा विरोध म्हणून, निषेध म्हणून आज आम्ही येथे हे आंदोलन माझ्या मार्गदर्शनामध्ये केलेलं आहे आणि याची दखल शासनाने, प्रशासनाने निश्चितपणे घ्यावी, अन्यथा यापुढे सुद्धा आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून या कायद्याला विरोध करू। भाऊ, हा कायदा रद्द होईल असं तुम्हाला वाटते का? महाराष्ट्रामध्ये हा कायदा अंमलात जरी आला तरी एक जनभावनेचा विचार करता प्रामुख्याने जन आंदोलन जर या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षाच्या वतीने, विरोधी पक्षाच्या वतीने जर झालं तर हा कायदा रद्दसुद्धा होऊ शकतो भविष्यामध्ये। परंतु जन आंदोलन सामान्य माणसापासून, शेतकऱ्यापासून, शेतमजुरापासून होणं हे आवश्यक आहे। हा कायदा रद्द करण्यासंदर्भात अख्ख्या महाराष्ट्रात शिवसैनिक रस्त्यावर उतरले का? शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल आणि यवतमाळ जिल्हा असेल, तालुके असतील, ग्रामपातळीवर सुद्धा सामान्य शिवसैनिक, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांनी आपला तीव्र निषेध आज फक्त आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। परंतु याची दखल जर शासनाने, प्रशासनाने, युती सरकारने जर घेतली नाही तर आम्ही रास्ता रोको करू, वेळप्रसंगी आम्ही जेल भरो आंदोलनसुद्धा करू। हे होते यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते। यांचं म्हणणं आहे की आपण हा कायदा जर रद्द झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, जेल भरो आंदोलन करू। कॅमेरामन हरचंद चव्हाणसह मी रामधन जाधव, तालुका प्रतिनिधी दारवा।